कॉलोनी जसं की आपण पाहतोय आज बेकराई नगर या परिसरामध्ये मी आलोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय 11 गावचे माजी नगरसेवक गणेश आबा ढोरे यांचा 37वा वाढदिवस आहे आणि यांच्या या वाढदिवसानिमित्ताचं औचित्य साधून आपण पाहतोय बेकराई नगरच्या चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर मोफत आरोग्य शिबिराचं तपासणी या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। चष्मे वाटपाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणचा जनसमुदाय जो आहे तो गणेश आबा ढोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपल्या सोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। दादा, काय सांगाल आजच्या वाढदिवसाबद्दल? नमस्कार, मी बाळासाहेब देवडे। प्रथम स्वर्गीय कैलास बापू ढोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि 11 गावचे विद्यमान नगरसेवक भावी नगराध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे आम्ही उत्सुकतेने पाहतोय असे आमचे गणेश आबा ढोरे त्यांना 38 वर्ष पूर्ण होऊन 39व्या वर्षामध्ये ते पदार्पण करतायत। त्यांना थोडक्यात चारोळीतून शुभेच्छा देतो। आबा, तुमच्या कर्तृत्वाची वेल आहे एवढी बहरलेली, आबा तुमच्या कर्तृत्वाची वेल आहे एवढी बहरलेली आणि जीवनाची प्रत्येक फांदी तेवढीच मोहरलेली। तुमचं व्यक्तिमत्व असं दिवसेंदिवस फुलणार, प्रत्येक वर्षी वाढदिवशी नवक्षिती शोधणार। अशा अफाट उत्साही व्यक्तिमत्वास माझ्या परिवाराच्या वतीनं, आमच्या अंजना सोसायटीच्या वतीनं आणि बेकराईनगर तमाम नागरिकांच्या वतीनं आबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आबांकडे आम्ही भावी नगराध्यक्ष म्हणून पाहू इच्छितो आणि त्या अपेक्षा आम्ही पूर्ण करायचं, आबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अख्ख्या बेकराईनगरच्या वतीनं आम्ही पूर्ण ताकदीनिशी उतरून आबांचं स्वप्न आम्ही सिद्ध करू। आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बहुसंख्य लोकांची नेत्र तपासणी झाली। काही लोकांना मोतीबिंदू असतात तर त्यांच्या ऑपरेशनची सुद्धा सोय केली, मोतीबिंदू ऑपरेशनची सुद्धा सोय केली जाणार आहे। चष्मे वाटप झालेत आणि रक्तदान शिबिर सुद्धा बहुसंख्य माझ्या तरुण मित्रांनी, शेकडो लोकांनी, हजारो लोकांनी आज रक्तदान केलेलं आहे। अशा पद्धतीने आबांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आमचे मार्गदर्शक कैलास बापू ढोरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे पुतणे श्री गणेश आबा या बेकराईनगर परिसराचे खऱ्या अर्थाने जनसेवक असावा तर आबासारखाच असावा। आबासारखा जनसेवक या एरियात आतापर्यंत आमच्या परिचयाचा नाही। एवढा आबा रात्रंदिवस कुठली अडचण असो, कुठली मदत असो, हॉस्पिटलची असो, कशी कुठली मदत असो, त्या सर्व मदतीला धावून येणारा एकच माणूस तो म्हणजे आमचे आदरणीय गणेश आबा। हजारो लोकांनी आज सकाळपासून या ठिकाणी भेट दिली। तसेच आजच्या या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांचं देखील आगमन या ठिकाणी आजच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी झालेला आहे। आपण या ठिकाणी पाहतोय जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांनी आपली हजेरी या ठिकाणी लावलेली आहे। ते सुद्धा यावेळेस गणेश आबा ढोरे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सोबत शप्पा निवंगुनी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आज आबाचा 37वा वाढदिवस आहे। मोठ्या प्रमाणात आपला मित्र समुदाय जो आहे या ठिकाणी दाखल झालेला आहे। महानगरपालिकेच्या 11 गावचे इलेक्शन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या 2-2.5 मतदानाच्या लोकसंख्येला एक चांगला खणखर नगरसेवक म्हणून, प्रतिनिधी पालक म्हणून गणेश आबाची निवड झाली। त्यानंतर 5 वर्ष म्हणजे 3 वर्ष या ठिकाणी गेले आणि खऱ्या अर्थाने गणेश आबांनी त्या ठिकाणी समाजामधले जे घटकाची नोंद आहे कामाची, की कामाची पावती म्हणून प्रत्येक भागामध्ये त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, त्याच्यानंतर उद्योग क्षेत्रात जे काम असेल किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये जे काम असेल, हे अतिशय उल्लेखनीय कामगिरी त्या ठिकाणी गणेश आबा ढोरे यांनी केलेली आहे। गणेश आबा ढोरे यांना शुभेच्छा देत असतात आणि आमचे सर्व मित्र परिवार या ठिकाणी त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, येणाऱ्या काळामध्ये त्यांना अजून मोठी पदं मिळो, हीच या ठिकाणी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो। त्याचबरोबर आपल्यासोबत सुहास आबा कुटवड आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार। आबा, काय सांगाल? खरं पाहायला गेलं तर 11 गावचे नगरसेवक गणेश आबा ढोरे हे वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा करणार नव्हते व त्यांचे चुलते कैलास बापू ढोरे यांचं आज गेल्या 6 महिन्यापूर्वी दुःखद असं निधन झालं आणि कैलास बापूंचं अत्यंत प्रेम गणेश आबावरती होतं। म्हणजे गणेश आबा हे घडले तर ते कैलास बापूंमुळे घडले असं म्हणलं तर वागवा होणार नाही। असं असताना आबांनी अचानकपणे मित्रपरिवारांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला की आपल्याला काहीतरी समाज उपयोगी कार्यक्रम घ्यावा लागतील। त्यामुळं रक्तदान शिबिर या ठिकाणी साजरं होत आहे। शालेय उपयोगी मुलांना जे वस्तू आहेत त्या वाटप केले जात आहेत, त्याचप्रमाणे चष्मे वाटप केले जातात। असे विविध कार्यक्रम त्या ठिकाणी गणेश आबा मित्रपरिवाराच्या माध्यमातून केले जातात। गणेश आबांचं हे कायमस्वरूपी एक सातत्य आहे
आपण जर पाहायला गेलो तर सहजासहजी रक्तदान कुठं मोठ्या प्रमाणात मध्ये होत नाही, परंतु असं असताना गणेश आबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 1000, 1200, 1300 लोकांचं रक्तदान या ठिकाणी होतं. म्हणजे ती साधी सोपी गोष्ट नाही. गणेश आबांवरती एक तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये प्रेम करतो, त्यांच्या कुटुंबावरती एक प्रेम करणारी लोक आहेत, त्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान शिबिर साजरं होत आहे. आणि आपण जर पाहिलं तर राज्याचे या ठिकाणी नेते माननीय रोहितदादा पवार हे नुकतेच त्या ठिकाणी शुभेच्छा देऊन गेल्यात. त्याचप्रमाणे चेतन तुपे पाटील असतील आणि विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे फुरसुंगी व बेकराई नगरची सर्व जनता या ठिकाणी आबांना मोठ्या प्रमाणामध्ये भेटून गेलेली आहे आणि लोकांमध्ये एक उत्साह आहे. पाहतोय गणेश आबा ढोरे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांनी हजेरी लावलेली. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा, आज गणेश आबा ढोरे यांचा 37वा वाढदिवस आहे, काय सांगा? एक तर त्यांना शुभेच्छा सर्वांच्या वतीने दिल्या आणि इथं आपण जर बघितलं तर रक्तदानाचं कार्य वाढदिवसानिमित्त सुरू आहे. त्याच्याच बरोबर पुस्तक आणि वह्या दानाचं काम सुद्धा सुरू आहे. आणि गणेश भाऊ आणि आमचा परिचय हा जुना आहे आणि त्यांचे सगळे मित्रपरिवार, कदाचित पक्ष वेगळा असला तरी ते आमच्या बरोबर आहे. त्यांच्या सगळ्या मित्रपरिवारांनी विनंती केली की आपल्याला जावं लागेल आणि मित्रपरिवार आणि आमचे जवळचे लोक जेव्हा विनंती करतात त्या विनंतीला मान द्यावंच लागतं. आणि इथं खरंच चांगला कार्यक्रम हा घेतला गेला होता, म्हणून इथे येऊन गणेश भाऊंना पण शुभेच्छा दिल्या, त्यांच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आणि ज्या ज्या लोकांनी रक्तदान केलं त्यांना सुद्धा मी आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने पाहिलं तर सकाळी 9 वाजल्यापासून ते आता संध्याकाळचे 6 वाजत आलेले आहेत, तरी सुद्धा रक्तदात्यांची आणि गणेश आबा ढोरेवरती प्रेम करणारी जनता जनार्दनची अद्याप थांब जे आहे ते लागत नाही. मोठ्या संख्येने लोड जो आहे तो सातत्याने येत आहे. नवनाथ भाऊ आहेत, आपण त्यांचे संवाद साधणार आहोत. काय सांगाल? आज या ठिकाणी आपणा सर्वांचे सहकारी गणेश आबा ढोरे यांचा वाढदिवस संपन्न होतोय. हा वाढदिवस साजरा होत असताना या वाढदिवसाचं वैशिष्ट्य असं आहे की आबांवरती प्रेम करणारा वर्ग हा लहान मुलांपासून, युवा वर्गापासून ते अगदी ज्येष्ठ माणसांपर्यंत आहे. याचं कारण असं आहे की आबांची अटॅचमेंट लगेच त्या तरुण मुलांबरोबर, वयस्कर माणसांबरोबर होती. त्याचं कारण एक तर नोकरी व्यवसायासाठी या ठिकाणी ग्रामीण भागातून आलेला माणूस आहे आणि त्या लोकांना जेव्हा वेगवेगळ्या अडीअडचणी येतात त्या अडीअडचणी सोडविण्यासाठी हक्काचं घर म्हणून या ढोरे परिवाराकडे बघितलं जातं. कारण कैलास बापूंनी एक सामाजिक कार्याचा रोपटं या ठिकाणी लावलं होतं आणि त्या रोपट्याचं वटवृक्ष करण्याचं काम उषाताई ढोरे यांच्या पाठीमागं गणेशआबांनी त्या ठिकाणी सुरू ठेवलं. आणि हे काम करत असताना आबांना त्यांच्या घरातील सर्व, त्यांचे बंधू असतील किंवा चुलत भाऊ असतील, मग गिरीश असेल, सागर शेठ असतील, संतोष भाऊ असतील, त्यांचे काका रमेश तात्या असतील, या सर्वांचं खूप मोठं पाठबळ मिळतं. आणि आबा रात्रीचे 7 वाजलेत, 8 वाजलेत, 10 वाजलेत, सकाळचे 6 वाजलेत हे बघत नाहीत. त्यांना कुणाचाही कुठल्या कार्यकर्त्याचा फोन आला, कुठल्याही माणसांचा फोन आला तर त्या ठिकाणी ते वेळेत लगेच उभं राहतात, त्यांना जी पाहिजे ती मदत करतात आणि लोकांना एक त्यांचा आधार वाटतो. म्हणून आज वाढदिवस आहे तर या ठिकाणी काही सगळी राजकीय लोक नाही आहेत, एक सर्वसामान्य कुटुंबातील नोकरवर्ग किंवा व्यावसायिक लोक आबांच्याकडे एक अपेक्षेने बघतात की आपल्या अडीअडचणी सोडवणारा एक भक्कम असा आधार या ठिकाणी आहे आणि त्यांनाच या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी हा वर्ग या ठिकाणी जमलाय. आज आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे त्या भावनेतून आज रक्तदान शिबिर, त्याचबरोबर मोफत नेत्र तपासणी आणि त्यानंतर इमिजिएट चष्मे वाटप असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले आणि त्याला तरुणांपासून, महिला भगिनींपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत उदंड असा प्रतिसाद. सकाळी 10 वाजल्यापासून आता 6 वाजत आले तरी पण लोक अजूनही येत आहेत. म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येतं की आबांचं कार्य किती मोठं आहे, त्याची जी पोचपावती आहे. कुठलीही जाहिरात न करता एवढी लोक येतात आणि जर जाहिरात जर केली तर या ठिकाणी उभं राहायला लोकांना जागा राहणार नाही. आणि म्हणून मी या निमित्तानं आबांना त्यांच्या उदंड निरोगी दीर्घ आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. खरं पाहिलं तर ह्या भागातील सर्वसामान्यांशी एक नाळ जोडलेला माणूस, एक उत्तम असं व्यक्तिमत्व आहे. सर्व सामान्य लोकांमध्ये मिक्स होणारा, प्रत्येकाच्या सुखदुःखात जाणारा असं गणेश आबा. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त खरं तर आमच्या तात्यांनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याचशा
मित्रपर्वाने वेगवेगळं मोठं एक नियोजन केलेलं होतं, परंतु त्या बघता सकाळपासून आज संध्याकाळपर्यंत एवढी रीग या ठिकाणी इतक्या लोकांची प्रचंड गर्दी आहे, याच्यातून गणेश आबांचं व्यक्तिमत्व आणि या परिवारावरचं प्रेम हे दिसून येत आहे. आणि असंच प्रेम इथून पुढं सर्व नागरिक आणि सर्व मित्रपरिवार यांच्यावर करत राहीन. आबांना पुन्हा एकदा मी माझ्या परिवारातर्फे आणि सर्व मित्रपरिवारातर्फे शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. नक्कीच सलोनी, खऱ्या अर्थाने पाहिलं तर सकाळी 9 वाजल्यापासून ते सायंकाळच्या 6 वाजलेले आहेत, तरी सुद्धा नागरिकांची शुभेच्छा देण्यासाठी जी गर्दी जी आहे ती यायला अद्याप थांबत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या ठिकाणी 11 गावचे माजी नगरसेवक गणेशआबा ढोरे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येत आहे. आपण या ठिकाणचा जो परिसर पाहिला तर अति मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रक्तदात्यांनी हजेरी लावलेली आहे. रक्तदान हेच सर्वात श्रेष्ठ दान आहे असा संदेश घेऊन आजच्या या वाढदिवसाला साजरा करत असतानाचं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहू शकतोय. त्याचबरोबर आजच्या या वाढदिवसानिमित्ताचं औचित्य साधून मोफत आरोग्य शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय चष्मे वाटप जे आहे ते सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. आपण या ठिकाणचं दृश्य पाहतोय. सकाळी 9 वाजल्यापासून ते आता सायंकाळच्या 6 वाजत आलेले आहेत, तरी सुद्धा नागरिकांची गर्दी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी येण्यासाठी अद्याप थांबत नाहीये. इतक्या मोठ्या प्रमाणात जनता जनार्दन या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येत आहे. दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस आणि दिनदुबळ्यांचा कैवारी आणि तरुणांचा बुलंद आवाज असं म्हणायला हरकत नाही, असं गणेशआबा ढोरे यांनी आज या ठिकाणी आपला वाढदिवस जो आहे तो साजरा करत आणि या ठिकाणची गर्दी आपण पाहत आहे. गणेशआबा ढोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि रक्तदान शिबिरासाठी मोठ्या प्रमाणात फक्त पुरुषच नाही तर महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आपल्या सोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, काय सांगाल आजच्या वाढदिवस? सर्वप्रथम कैलास बापू ढोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आज आपण सर्वजण गणेशआबा ढोरे यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र जमलेलो आहोत. आबांबद्दल सांगण्यात आज एक दिवस पुरणार नाही, पण वेळेअभावी मी सर्व अंजना सोसायटीच्या वतीने मी गणेशआबा ढोरे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देते. काय सांगा? सर्वप्रथम मी गणेश आबांना आजच्या दिवशी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. खरं तर भेकरानगर आणि इतर परिसरात आबांनी खूप अशी विकास कामे केलेली आहेत. आबा सतत आम्हाला घरच्यासारखेच वाटतात, ते आमची सर्व कामे करत असतात आणि यापुढे हे आबांना समाजाने काम करायची संधी द्यावी. आणि मला माहिती की नगराध्यक्ष तर आबाच होणार आहेत. मी अंजना फेस्टिवलने सर्वांना सांगते की नगराध्यक्ष हे आबाच होणार आहेत आणि ते सतत समाजाची सेवा करणार आहेत. आजच्या दिवशी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. काय सांगा? आबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अंजना सोसायटीकडून आबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज या ठिकाणी समाविष्ट 11 गावातील पुणे महानगरपालिकेचे प्रथम नगरसेवक आणि या भागाचा एक तरुण आणि उमद नेतृत्व म्हणून नावलौकिक मिळवलेले आदरणीय गणेशआबा ढोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आबांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं आणि या विभागाचे शिल्पकार स्वर्गीय कैलास बापू ढोरे सामाजिक सेवा ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी आबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले होते. त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण असेल, शालेय साहित्य वाटप असेल आणि आबांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर या भागाचे शिल्पकार आणि सर्वांचे मार्गदर्शक ज्यांनी खऱ्या अर्थातून या भागाचा कायापालट केला. गेल्या 25 वर्षापासून आम्ही स्वर्गीय बापूंच्या बरोबर आहे. 25 वर्षापूर्वीचा कालखंड या भागाचा बघितला परिसराचा तर अतिशय दुर्लक्षित हा परिसर होता. नवीन कामगार वसाहत या भागामध्ये या ठिकाणी वास्तव्याला येत असताना त्या भागामध्ये त्यांना जवळच असं कुणी नव्हतं की आपल्या सुविधा देण्यासाठी, आपल्या म्हणणं मांडण्यासाठी या ठिकाणी कुणी नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये बापूंना त्या लोकांना, बाहेरच्या लोकांना असून आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना असून आधार देण्याचं काम केलं. त्या भागामध्ये या ठिकाणी ड्रेनेज लाईन असेल, पाण्याची लाईन असेल, लाईटची व्यवस्था असेल, बापूंनी अतिशय अहोरात्र कष्ट करून या भागाचा कायापालट केलेला आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आदरणीय गणेशआबांनी या ठिकाणी या भागामध्ये अतिशय चांगलं असं कार्य उभा करून संपूर्ण 11 गावामध्ये आपल्या या कार्याचा ठसा उमटवून अतिशय कमी अल्पावधीतच या ठिकाणी 11 गावामधून संपूर्ण विक्रमी मताधिक्यांनी आबा या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आले आणि आबांना या ठिकाणी सर्व गंगानगर असेल, बेकरायनगर असेल, संपूर्ण कुरसुंगी परिसर असेल, या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. कॅमेरामन अजय सूर्यवंशीसह मी मनीष कांबळे, बेकरायनगर.